शेती हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीत देण्यात आलेला आहे? उत्तर आहे राज्यसूची. प्रश्न क्रमांक 41. समवर्ती सूचीतील एकाच विषयावर केलेल्या कायद्यात विसंगती असेल तर कोण केलेला कायदा रद्द होतो? उत्तर आहे राज्य शासन. प्रश्न क्रमांक 42. भारताच्या राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयात अन्य न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणास आहे? उत्तर आहे संसद. प्रश्न क्रमांक 43. मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठे आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 44. मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोठे खंडपीठ नाही? उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो? उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न क्रमांक 47. संसदेने संमत केलेले विधेयक राष्ट्रपती पुनर्विचारासाठी संसदेकडे किती वेळा पाठवू शकतात? उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक 48. राज्याचे मौलिक सिद्धांत असे कशास म्हणतात? उत्तर आहे मार्गदर्शक तत्त्वे. प्रश्न क्रमांक 49. परराष्ट्र धोरणाचे मुख्य प्रवक्ते? उत्तर आहे पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 50. भारताने डॅश डॅश न्यायालयीन पद्धतीचा स्वीकार केला आहे? उत्तर आहे एकात्म. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्राचा घटनात्मक प्रमुख कोण? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 52. भारतीय राज्यघटनेने सैन्याचे प्रमुख पद कोणाकडे दिले आहे? उत्तर आहे राष्ट्राध्यक्ष. प्रश्न क्रमांक 53. विधानसभा चालू नसताना वटहुकूम अध्यादेश कोण काढू शकतो? उत्तर आहे राज्यपाल.
प्रश्न क्रमांक 54. विधानसभा सदस्यास आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो? उत्तर आहे विधानसभा सभापतींना. प्रश्न क्रमांक 55. सार्वभौम राज्य या शब्दाचा अर्थ सांगा. उत्तर आहे कोणत्याही अंतर्बाह्य शक्तीचा अधिपत्याखाली नसणे. प्रश्न क्रमांक 56. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी डॅश डॅश अंमलात आणता येते. उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 57. मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? उत्तर आहे उच्च व सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 58. धार्मिक स्वातंत्र्य हक्क कोणत्या हक्का मोडतो? उत्तर आहे मूलभूत. प्रश्न क्रमांक 59. भारतास युद्ध जाहीर करण्याचा अधिकार फक्त कोणाला असतो? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 60. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे त्याचे कारण कोणते? उत्तर आहे भारतात प्रत्येक व्यक्तीस त्याच्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.